वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन कसलं एवढं? काय आप्पा घरात आहेत का काय? नाही ते नाही आहेत, ते तर दुकानावर गेलेत. असले तरी काय घाबरत नाही आपण त्यांना. चंदू काका आणि जर आप्पा एकमेकांसमोर आले तर घरी चक्रीवादळ येईल. सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. जा 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 आप्पांना अडव, घरी नको पोहोचू देऊ रे आप्पांना. आप्पा 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 तुम्हाला घाम येऊन राहिला का आप्पा? अरे बापरे, खरंच घाम येऊन राहिला आप्पा. असा बीपी हाय झाल्यासारखा वाटायला का तुम्हाला? हा? अरे बापरे आप्पा, असं अटॅक आल्यासारखं वाटायला का तुम्हाला? असं छातीत कळ आल्यासारखं आप्पा? हा, असं थरथर 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 व्हायला का तुम्हाला आप्पा? अरे बापरे आप्पा, डोळे डोळे, अरे बापरे डोळे बघा तुमचे केवढे मोठे झाले, डोळे लालून राहिले आप्पा. डॉक्टर नालायक. आप्पा मला तुम्हाला लई महत्वाचं बोलायचं. बर चल बस. चला, एकदाचा प्लॅन सक्सेस झाला, आज मी जिंकू राहिलो. यार पर्याय कसला विचार करतोय? आता तिचे विचार करत असेल ना. तिचा म्हणजे कुणाचा? बावड्याचे 2-2 अकाउंट चालू आहे, 2-2 सिम वापरते ते. हा, दोघींची भेट होईल ना तेव्हा हँग होईल. झाली दोघींची भेट. हा मग र मग काय दिली ओळख करून दोघींची. ओळख करून दिली? काय म्हणून ओळख करून दिली? हा सांग ना, असं कुठे असतं वय रे? चिंग्या तू ग बस. परत तू दोघींची भेट करून दिली, पण आमचं काय? परवास का भावड्या, हीच का आपली दोस्ती? अरे काय ठरवून थोडी भेट करून दिली होती, अचानक झाली. ती अचानक आली म्हणून अचानक भेट झाली. इतकी हातभर माझी फॅप्या झाली होती माहितीये. तोंडातून किंकाळी निघायची बाकी होती, कसं तरी कंट्रोल केलं. मग परत एकदा ऍक्सिडेंट होऊन द्यायचा म्हणजे तू जेव्हा कवा वहिनीला भेटशील ना, आम्हाला फोन करून कळवायचं. आम्ही लगेच येतो अचानक ऍक्सिडेंटली आणि म्हणलं, अरे पर्या तू इथं, आणि ह्या कोण? अरे ह्या वहिनी. वहिनी नमस्कार नमस्कार वहिनी, या या. अशी ऍक्सिडेंटल भेट होणार. हे असं कुठं असतं काय? या हॅलो हॅलो, हा कोण बोलतोय? पराग बोलतोय का? हा कोण बोलतोय पण? 3 कटिंग द्या. पराग तू अनुष्काचा बॉयफ्रेंड आहेस? हे बघ खरं सांग मला. 1 मिनिट. झळ्याची रात सुरू. चहा पिऊ मग आपण. अरे बोल ना पराग. हा बोला ना बोला ना. तुझं आणि अनुष्काचं काही चालू आहे का? खरं सांग मला, तसं काही नाहीये ना? हा, अरे बोल ना पराग. हॅलो. हे बघा प्रतिकराव, तुम्हाला एक वेळा सांगितलं ना अनुष्काने, मग काय माहिती पाहिजे अजून तुम्हाला? हे बघा, अनुष्का म्हणली तसं आमच्यात काहीतरी आहे. आणि आता तुम्ही परत फोन करू नका बरं का, मलाही आणि अनुष्काला पण.
स्वयंपाक चालूच राहणार आहे. पी चहा तू आपलं, येईल तेव्हा येईल. होय, अरे काय झालं? काय नाही. काय नाही ना? मग कधी भेटतोय लाईफ पार्टनरला? लाईफ पार्टनरला हा त्याच्या आधी माझ्या सासऱ्यांना भेटायचं आहे का? ते बाहेर येऊ राहिले ना. हा. आजच सासरे आहे माझे. हर कोण राहिला? काही मजाक करू राहिलो, विश्वास नाही का? चल बोलू लगेच. हे रे, बोलू काय बोलू? गप बसून राहता. मी आलो हा. कुठं? मावं तर थुकून येऊ दे. गिळ गिळ. मला विचारून मावा खाल्ला होता हा? कुठून लागले रे घाणेरडे शो? गप इथं बसून राहता, सांगून ठेवतो. याचं ठीक आहे, माझं काय? ते तिथून गेल्याशिवाय कोणी इथून हलणार नाही, सांगून ठेवतो. याला काय अर्थ आहे राव? हा? वा 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 कुसुम वहिनी, मस्त. काय जेवण बनवलंय तुम्ही? हो, हे असं जेवण कुणाच्या घरी सोडा, हॉटेलात सुद्धा मिळणार नाही काय. हा मग वहिनी लय मस्त स्वयंपाक करतात, मला पण फार आवडतं. अगं मग तू शिक की, तुझे कोणी हात धरले? काय रे दादा तू पण? नाही म्हणजे तू शिक वहिनींकडून. हा वहिनीच्या हातची सर थोडीच येणार आहे मला. हा. ए पप्पी, तू असा विचार करू नको बरं का. हा, तू वहिनींकडून कसा स्वयंपाक करायचा ना मस्त पैकी ते शिकून घे. अगं पप्पे, सासरच्या मंडळीनं जर जिंकायचं असेल ना तर उत्तम स्वयंपाक आला पाहिजे नवरीला, असं आधीच्या बायका म्हणायच्या. हो खरं की नाही वहिनी? बरोबर आहे भाऊजी. अहो तिला कवाच सांगू लागले, पण तिला वाटतं की आपल्या आई अडाणी काही कळत नाही तिला. म्हणते जमाना बदललाय, पण किती बी जमाना बदलला ना तरी बाईसाठी नाही बदलत. खरंय वहिनी. हो, लय अवघड झाले. काय आहे, सध्या लोक शिकवायचं म्हणून ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवतात पोरींना, आणि नंतर विचारलं ना म्हणतात पुढे शिकून काय करायचं म्हणून घरीच बसवतात. काय एक एक तारा आहे. जाऊ आळू के पिळू के काय देऊ राहिला रे? बोल काय बोलायचं ते. आप्पा, तुम्हाला माहिती आहे का आपल्या पप्पीला काय काय आवडते ते? हे बोलायचं होतं रे तुला? नाही नाही, म्हणजे कसं आहे, आपल्या पप्पीला ना तिला शिक्षणाची लय आवड आहे बघा. ती लहानपणापासून बघतो ना आपण तिला. हा? तिला नटायची नाही पण शिकायची लय आवड आहे. तेव्हाच मी ठरवलं की काय हो भाऊ, पण तिला काहीच कमी पडू द्यायची नाही. हा, म्हणून तर आप्पा मेडिकल सोडून तिला पीएचडीच्या क्लासला सोडायला रोज जातो मी. काय पंचापन्न लावून राहिला रे लक्ष्मी? काय पंचापन्न लावून राहिला हे सांगायचं होतं तुला. मला तर वाटतं तूच एखादी गोळी घे ठिकाणावर यायची. येडा कुठला, मी जातो घरी. चहाचे पैसे दे. ठीक आहे आप्पा. चिल्लर नाही राहू द्या, नंतर घेतो, राहू द्या आप्पा. आप्पा बाकी सगळं व्यवस्थित ना वहिनी? दाढीवाला येतो घरी? कोण? लीला भाऊजी. तसं कसं होईल, न येता राहणार कसे ना ते. आणि ते आले नाही ना तरी आप्पा बोलवून घेतात त्यांना. हा, आणि या घरात आहे ना काही करायचं असलं ना की आम्हाला त्यांचीच परवानगी घ्यावी लागते. हा ना. अहो, आप्पांच्या तोंडात त्यानं सारखं लीला लीला सुरूच असतंय. एक पाणी इकडचं तिकडं होत नाही त्यांच्या बिगर. आता नाही ऐकायचं त्याच? हो, या आपणचं एक अवघडच होऊन बसलंय बा. कुसुम वहिनी, तो लीलाधर आहे ना आपली जमीन कसतोय म्हणजे काय त्याच्या मालकीची नाहीये ती. आपण सगळे समान हिस्सेदार आहेत त्या जमिनीमध्ये. आता प्लॉट करून विकले ना सोन्याचा भाव येईल त्याला, सोन्याचा.
हायवे जातोय शेजारून. काय तुम्ही पण लय दिवस झाले. आता तर हा विषय काढतोच मी आप्पांसमोर. तेव्हा तुम्ही सगळे माझ्या बाजूने उभा राहायचा वहिनी. हा, हे सगळ्यांच्या भल्यासाठी, त्यामुळे सांगतोय. त्या लीलाधरचे तुम्हाला किती पाण्यात बघतो ना हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या वेगळं सांगायची गरज नाहीये ती. तो मुद्दाम करतोय वहिनी. एक कपटी होतो दाढीवाला. मला पाण्यात बघतो आणि आप्पांचं तर काय मनच जिंकलंय त्यांनी. आमचं कसं व्हायचं. एकदा त्याच्या हातात गेलं ना सगळं मग अवघड. भाऊजी तुम्ही बराबर बोलताय बर का एकदम. आप्पा ठोकर लागली. आप्पा आडवाल्याला मारलं. आप्पा आप्पा अरे काय झालं. आडवाल्याला ठोकर मारली. आप्पा आई ग. ठोकर मारली तेच गाडी उडी मारली. मी तर ब्रेक मारला होता. आई ग. हो जरा त्याला जरा त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ. दवाखान्यात नको. मग घरी जाऊ. मग दवाखान्यात जाऊ. नको. आई ग. जरा मदत करा त्याला. उचला त्याला. जड आहे जरा. आमचा गणपती आमच्यावर गेला. मामा तुम्ही बसा मध्ये. सोडा त्याला. नाटक करता येते. काय झालेलं नाही त्याला. सोडा. नाटक करतो. एक दिन खणखोन सोडा मला. सोड. नाटक करतो. आता जर पुन्हा माझ्या मागा आला टकुरच फोडेन. रिक्षावाले चला जरा काटे गल्ली. आप्पा 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 मागा आला तर टकुर फोडेन. वा वहिनी जेवण बाकी मस्त. आता उठता येतं की नाही माहित नाही. हा लक्ष्मी दादा. हा बोल ना. अगे पहिले ते चंद्रकांत दादाला घराबाहेर काढ. का काऊन. काय विचारू नको. मला सांगितलं तेवढं कर लवकर. कसं म्हणजे काय कसं. कसं काय काही कर पण चंद्रकांत दादाला घराबाहेर काढ. अगं आप्पा ऑटो मध्ये बसून घरी निघालेत. ते घरी येतील मग काय खरं नाही. राडा होईल राडा. काय ग काय झालं. अरे दादा लक्ष्मीकांत दादा. काय म्हणतो तू. काही बोलतो म्हणला येऊ राहिलेत. कोण. लक्ष्मीकांत दादा येऊ राहिलाय. म्हणजे काय नाही. पाणी वाढ बरं. पाणी वाढ दादाला. हात कोरडा फट पडला. आता किती कामं असतील. जायचं असेल ना दादाला. बस 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 किती झालं ते पाणी. अरे बस.
बास्का शेट 350 वाला कापड आहे, एक नंबर कापड आहे. नाही तर हे बघा 250 मध्ये एकदम सुपिरियर कापड, अशी पॅन्ट दिसल ना. एक मिनिट हा. काका गिराईक बघ. हा बोल ग. अहो, काय करू राहिले तुम्ही? काय झालं? काय म्हणले होते तुम्हाला सगळे आप्पाला घरी येऊ द्यायचं नाही म्हणून? आप्पा घरी आले? आप्पा आलेत का घरी? हा आलेत. पाहिलं त्यांनी चंदू काकाला. लई तापलेत, रगत वरच्या खोलीत गेले. यार अगं मी लक्ष्मी काकाला पाठवलं होतं, त्यांना थांबवायला पण सांगितलं होतं. त्यांचं कुठं पत्ता आहे इथं? आप्पा एकटेच आलेत घरी. लक्ष्मी काका घरी नाही आला अजून? खरंच तुमच्या काकाला ना एक काम धडाचं जमत नाही. अरे यार एक तर मला काय करावं सुधरा ना आता. मी एक काम करतो, लक्ष्मी काका कुठे आहे ते बघतो आणि त्याला घरी पाठवतो. हा हा जे काय करायचं ते लवकर करा. हा तू फोन ठेव आता, मी त्याला फोन करतो. मामा तुम्ही यावेळी घरात कस काय? नाही म्हणजे घरून डबा नाही आला का? हा नाही, अहो, मला सांगायचं मी घेऊन आलो असतो ना डबा. जरा डोकं दुखू राहिलं जरा. डोकं कस काय मामा? नाही म्हणजे काही बाहेरचं खाल्लं का तुम्ही? हा मग मी देऊ का चिपून तुम्हाला? नको. मग आपण डॉक्टरकडे जायचं का? नाही. मामा मान्य आहे तुमचं थोडं डोकं दुखतंय, पण थोडं बोलायचं होतं तर बोलू का? नाही म्हणजे कसं आहे, कॅज्युअल लिव्हवर आलोय हो मी. साहेबांना फोन केला होता तर ते म्हटले की कॅज्युअल लिव्ह इतक्या कॅज्युअली घेऊ नका. बरोबरच आहे ना. मागच्या वेळेस पण हे असंच झालं. त्याच्यात 8 दिवस गेले, त्याच्या आधी 4 दिवस गेले आणि त्याच्या आधी तर 12 दिवस गेले. खूप जबाबदार माणूस आहे हो मी. खूप जबाबदाऱ्या असतात मला. तुम्ही थोडं बोला ना. मी कसं बोलणार? म्हणजे मी ओळखतो तुमच्या साहेबांना. नाही तुम्ही नाही ओळखत साहेबाला. मग तुम्ही काय बोलणार साहेबाशी? नाही नाही साहेबाशी नाही, हिच्याशी जरा बोला ना. म्हणजे आमची मंडळी. अहो पुष्पा, अहो तुमची मुलगी, तिच्याशी बोला ना. ओ जावाई, तुम्हाला आणि पुष्पीला नीट संसार करत असाल तर गुणाने करा, नाही तर दोघंही गेले उडत. आलं का ध्यानात? आणि तुम्ही दोघच नाही, घरातल्या कुणाला बी जसं वागायचं असेल तसं वागा. मला आता काहीच फरक पडत नाही. जा. आईला फक्त म्हणायला जावं, कुणी भावच देत नाही आपल्याला. दादा तू कधी जाणार आहे रे? तू कधी जाणार? हा काय पुष्पी, अगं नवऱ्याला सोडून माहेरी इतके दिवस राहणं चांगलं नाही दिसत. मगाशी तर आले आले लय खुश झाली ती, आणि आता आप्पा आले तर मला हाकलायला निघाली का? हा पाहिलं का छाया वहिनी आमची बहीण काय म्हणती? उगा कशाला त्यांना टोमणे मारू राहिले? अहो वहिनी मी कुठं टोमणे मारतो, आहे तेच बोलतो आपण. जाऊ दे ना भाऊजी, उगाच आप्पांचा राग त्यांच्यावर कशाला काढू राहिले? मी कुठं राग काढतो वहिनी? आता तुम्ही सांगितलं म्हणून मला कळलं, तरी नाही तर सगळं झाल्यावर मला सांगितलं असतं यांनी. काय पप्पे, काय मला सांगायचं नव्हतं का? काय आवडत नाही काय हा काका? अगं येऊ का नको मी तुझ्या लग्नाला? हा काय तुमचं एक आहे? मी आलेच. आलेच.